तुमच्या मेमरी ड्रॉइंगला कलर कसं करायचं त्याबद्दल मी तुम्हाला काही टिप्स देतो आणि व्हिडिओमध्ये आपण बघूयात की कशा प्रकारे मेमरी ड्रॉइंग आपण आता कलर केलेलं आहे मी त्याचं तुम्हाला व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेलमध्ये डिस्क्रिप्शन दिलेलं आहे आणि ते व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच. तर व्हिडिओमध्ये आपण स्टार्ट व्हायच्या आधी मेमरी ड्रॉइंगसाठी काही प्रिपरेशन करायचे असतात आधी. तर कलरिंगसाठी तुम्हाला सगळ्यात पहिले तुम्हाला जे ब्रश यूज करतात त्यांना सेबल हेअर ब्रश वापरतात त्यांना म्हणतात. तर सेबल हेअर ब्रश मध्ये तुम्हाला हे वॉटर कलरचं पेंटिंग करायचं असतं कारण की या ब्रश मध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असते. त्यामुळे तुम्ही मेमरी ड्रॉइंग कलर करताना तुमचा जे पण पेपर आहे पेपरवरती चांगले फ्लो पडतात त्याचे आणि त्यावर पेपर डॅमेज सुद्धा होत नाही. बाकी ब्रश काय होतं की तुम्ही दुसरे ब्रश वापरले की त्याचं टेक्स्चर खराब होतं बाकी याच्यामुळे ब्रशमुळे. त्यामुळे सेबल हेअर ब्रश तुम्हाला शक्यतोवर वापरलेले चांगले असतील. आणि त्याचबरोबर तुम्ही वॉटर कलरची पॅलेट भरून घेतली तर तुम्हाला चांगलं पडतं की तुम्हाला कशा प्रकारे कलर्स वापरायचे असतात ते तुम्हाला चांगलं पडतं. तर त्या प्रकारचं मी ब्रश कसे यूज करायचे आणि ब्रश कोणते असतात ते मी तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगला दाखवणारच आहे आणि त्याचबरोबर माझी पॅलेट पण कशा प्रकारे भरली आहे तेही दाखवतो. त्यानंतर तुम्ही आता चित्र रंगवत असताना तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट जी ध्यानात ठेवायची ती म्हणजे तुमच्या पेपरची क्वालिटी. आता आपण घरी प्रॅक्टिस करत असताना भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे पेपर वापरतो. कार्ट्रेज पेपर मध्ये सुद्धा खूप व्हरायटी मिळतात, ऑफ व्हाईट, सुपर व्हाईट. त्यानंतर त्याची थिकनेस वगैरे चांगल्या प्रकारचे आपल्याकडे अवेलेबल असते मार्केटमध्ये. पण ज्यावेळेस आपण एक्झाम द्यायला जातो तेव्हा एक्झाम हॉलमध्ये जो आपल्याकडे पेपर येतो त्याची क्वालिटी चांगलीच असेल असं आपण गृहीत धरून चालायचं नाही. कारण की बऱ्याचदा माझा एक्सपिरियन्स असा आहे की खराब क्वालिटीचे पेपर येतात किंवा कधी डॅमेज पेपर येतात. त्यामुळे आपण टायमावर आपण बदलू शकत नाही पेपर. त्यामुळे आपण सगळ्या प्रकारच्या पेपरवरची आपल्याला प्रॅक्टिस असली पाहिजे की आपलं काम कसं झालं पाहिजे. त्यानंतर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही चित्र रंगवत असताना तुम्हाला जो स्कायचा पार्ट आहे, जो आकाशाचा पार्ट आहे तो सगळ्यात पहिले कलर करायचा आहे. त्यानंतर बॅकग्राऊंड पासून तुम्हाला हळूहळू पुढे यायचंय कलर करताना. पण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेलंच आहे, पण मी काय केलं यावेळेस फिगर मध्ये पहिले काम केलं आणि बॅकग्राऊंड मध्ये नंतर केलं. तर त्या हिशोबाने तुम्हाला पहिले जे फिगर आहेत त्या फिगर तुम्हाला जास्ती कॉन्ट्रास्ट मध्ये म्हणजे डार्क फिगर आणि बॅकग्राऊंड लाईट किंवा बॅकग्राऊंड डार्क आणि फिगर लाईट या पद्धतीने तुम्हाला चित्र रंगवायचं असते, जेणेकरून तुमच्या फिगर चित्रातून बाहेर येतात आणि चांगला त्यामध्ये चित्रात डेप्थ निर्माण होते. तर या गोष्टीला तुम्हाला ध्यान ठेवायचं. या बाकी गोष्टी मी व्हिडिओमध्ये दाखवल्या आहेत. तर मेमरी ड्रॉइंग साठी सगळ्यात पहिले तुमचा बोर्ड आहे तो बोर्ड थोडा स्लॅन्ट असला पाहिजे, कारण की तुम्ही जेव्हा वॉटरचे फ्लो टाकतात तर ते फ्लो थोडे पाण्याच्या खाली आले पाहिजे आणि व्यवस्थित मिक्स झाले पाहिजे तुमच्या प्रत्येक टोन मध्ये. आणि त्यासाठी पहिले ना आता वेट अँड वेट म्हणून टेक्निकने मी काम करतोय. सगळ्यात त्याचा अर्थ काय, तर पहिले तुमचा पेपर आहे त्या पेपरला मी पहिले थोडा ओला करून घेतला. अगदीच एकदम ओला नाही करायचा जेणेकरून तुमचा पेपर डॅमेज होईल. आणि हे खूप फटाफट करायचं म्हणजे तुमचा कलर सुकत नाही तोपर्यंत, पाणी सुकत नाही तोपर्यंत. पाणी सुकलं तर मग त्याचा उपयोग होत नाही. त्यासाठी मी आता कोबाल्ट ब्लू आणि अल्ट्रामरीन ब्लू याचं थोडंसं मिश्रण घेतलंय आणि एकदम स्लॅन्टली कलर सोडतोय. ब्रश वॉटर कलर मध्ये बिलकुल घासायचं नसतं कारण की त्याच्याने पेपर डॅमेज होतो. फक्त तुम्हाला रंग सोडून द्यायचा, तो तसा तसा पाण्यामध्ये मिक्स होतो. एकदम लाईट टोन ठेवतो मी स्कायचा, कारण की मला बाकीचं काम डार्क कलर मध्ये करायचंय. माझं स्कायचे टोन्स पडलेत. आता पुढचं काम मी चालू करतो. आता मला फिगरचे बॉडी टोन वगैरे मी त्याच्यावर पहिले आता काम करून घेतो. तर फिगरच्या बॉडी टोन साठी एक आयडियल मिश्रण जो इंडियन रेड कलर आहे, म्हणजे आपल्या पूर्ण इंडियन माणसांच्या स्किनचा कलर. तर त्यासाठी ब्रंट सियाना आणि थोडा डार्क टोन साठी यूज करायचा आणि थोडा स्कारलेट रेड आणि येलो ऑकर यांचं कॉम्बिनेशन ठेवलेलं जास्ती सुटेबल आणि चांगलं वाटतंय ते, असं माझं म्हणणं आहे. बाकी प्रत्येकाचं ओपिनियन वेगळं असतं त्याच्यावर.
मी ऑफर समजून नेपल सेल वापरला. तुमचा एक लाईट सोर्स पकडायचा की आता समजा दुपारची वेळ काय शक्यतो बाजारात दुपारच्या टायमाला किंवा एकदम मध्यरात्री नसतो, त्यामुळे थोडासा 9-10 वाजताच्या टायमाला तेव्हा सूर्य थोडासा डोक्यावरती असतो त्या टायमाला ठेवलं, त्यामुळे लाईट मी वरतून कन्सिडर केला, त्या हिशोबात मी कलर्स त्याचे अप्लाय करतो. हा सगळ्यात महत्वाचा स्टडी असतो की तुमचा लाईट सोर्स कसा आहे चित्रात हे दाखवणं जमलं पाहिजे तुम्हाला. आणि हे खूप फटाफट करायचं तुम्हाला, कारण की या गोष्टीसाठी तुम्हाला वेळ कमी असतो एक्झाम मध्ये. या गोष्टीमुळे बघा फक्त मी डार्क टोन थोडासा ना ब्रँड सियाना आणि थोडासा त्याला अल्ट्रामरीन ब्लूचा टच दिला, त्यामुळे ना तुमचे कलर ओले असतानाच त्यामध्ये मी फ्लो टाकले, त्यामुळे तुमच्या चित्रामध्ये डेप्थ निर्माण झाली, लाईट आणि डार्क टोनचं प्रॉपर कॉम्बिनेशन झालं. तुम्ही याच्यात ब्रश कुठे घासायची गरज नसते, ते आपोआप तसे तयार होतात त्याचे फ्लोज. तर त्याच प्रकारे मी आता बाकी फिगर्सचं पण काम करून घेतो. फोनचा टॉस घर एक म्हणजे तुम्ही जेवढे रेपिडली कलरचे फ्लो टाकाल तेवढं तुमचं काम जास्ती चांगलं दिसतं, तेवढं फ्रीली काम करायचं, म्हणजे तुमचं चित्रामध्ये तेवढा तो फ्रीनेस दिसतो कामाचा, आणि ते कामाला खूप जास्ती मजेशीर असतं जेवढं तुम्ही फ्लो मध्ये काम करतात ते. त्यामध्ये असं काही नसतं की इथे कलर गेला बाबा, हातावर कलर गेला, कपड्यांवर कलर गेला, आता ते चुकेल का माझं, असं अशी भीती बाळगून अजिबात कलर्स टाकायचे नाही, बिंदास कलर वापरायचे, जेणेकरून तुमचं काम तेव्हा एकदम जेव्हा पूर्ण होतं तेव्हा ते छान दिसतं, एकजीव वाटतं. असं हात वेगळा पाय वेगळा असं वेगळं नाही वाटत, एकसारखं वाटतं सगळं. प्रत्येकाच्या बॉडीचा कलर सेम नसतो, पण ऑलमोस्ट एकदम काय काळा आणि निळा नसतो, तो एकाच टोन मध्ये असतो, त्यामुळे त्यात थोडे डार्क लाईटचे छटा दाखवून आपण कलर्स दाखवू शकतो, जसे मी आता इथे दाखवले त्या प्रकारे तुम्ही दाखवू शकता. तुम्हाला या स्टडीसाठी तुम्ही जर लँडस्केपचा स्टडी केला तर आपण खूप उत्कृष्ट राहील तुम्हाला कलरचं नॉलेज येण्यासाठी.
ओके, मी अशा प्रकारे माझ्या बॉडी टोनचं काम केलेलं आहे. आता मी हळूहळू यांच्या ड्रेपरीवर येतो. आणि त्याआधी वाटलंच मी ड्रेपरीच्या आधी हे जे बॅकग्राऊंडचे फ्लो जरी टाकले तरी ते योग्य राहील. आता मी स्टेप बाय स्टेप काम करतोय थोडं. तर आता राहू दे, चला पहिले आपण फिगरच करून घेऊ. म्हणजे तुम्हाला याच्यात कन्फ्युजन नाही राहणार की बाबा बॅकग्राऊंडचा आता टाकलं तर हा कलर कसा उठेल आणि ते कसं होईल. एकदा फिगर झालं की फिगरच्या हिशोबात तुम्ही बॅकग्राऊंडचं काम करा. आता पहिले साडीचा कलर, कुठल्याही रंगाच्या खूप विविध छटा असतात त्या तुम्हाला दाखवता आल्या पाहिजे. आता कोणताही कलर तुम्ही डायरेक्टली वापरायचा ना, हे एक त्याची पद्धत आहे की जर तुम्ही डायरेक्टली तोच रंग वापरला तर तुम्हाला तेवढं ते एकसारखं दिसत नाही. कारण की कुठलाही रंग असेल तर त्याच्यात लाईट पडला की त्याच्या जड, मध्यम आणि गडद अशा 3 छटा म्हणजे लाईट, डार्क आणि मिडल टोन असे 3 तुम्हाला ग्रेडेशन दिसतात. ते ग्रेडेशन दिसले पाहिजे तुमच्या कामात. थोडा येलो, ग्रीन आणि ब्लू असं कॉम्बिनेशन करून मी यांच्या ब्लाउजचा कलर दाखवलेला आहे. थोडे ब्राईटच कलर ठेवलेत म्हणजे ते अट्रॅक्टिव्ह दिसेल दिसायला. आणि डेप्थसाठी कुठलेही 2 रंग मिक्स केले, 2 किंवा 3 रंग, की तो डार्कच टोन होतो. मग तो ग्रीनच्या मधला डार्क शेड तयार झाला, त्याच्यात फक्त त्याला थोड्याशा शॅडोज दाखवून द्यायचे त्याच्या ओलं ओलं असतानाच, कारण की त्याच्याने मग ते एकसारखं वाटतंय. तर माझं एक गोष्ट मिस झाली, मावशींची पाठ राहिली. जसं वरती केलं त्याच पद्धतीने खाली पण इथे साडीला त्या प्रकारचे रंग सोडायचे तुम्हाला. जेवढं तुम्ही रॅपिडली काम कराल तेवढं जास्त तुमचं छान दिसतं काम. रॅपिडली का, तर कारण की तो ओला ओला रंग असतो त्याच्यावर आपण पटकन जर दुसरा रंग सोडला तो सुकत नाही आणि मग चांगले फ्लो पडतात. म्हणून हे करताना घाई करायची काम करताना. जेवढे तुम्ही रॅपिडली कलर सोडू शकतात याची तुम्ही ऑलरेडी प्रॅक्टिस करा, त्या हिशोबाने तुम्हाला जमेल. आता मी प्रॅक्टिस केली म्हणून जमतंय, तुम्ही प्रॅक्टिस केली की तुम्हाला पण जमेल या गोष्टी. आणि याला तुम्हाला सगळा इफेक्ट आणता येतो की तुम्हाला एक्स्ट्रा फोल्डचा काहीच गरज नाही पडत. याच्याने तुमचे सगळ्या प्रकारचे फोल्डचा स्टडी व्यवस्थित दिसतो. आता त्याच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे डार्क ब्राऊन आणि अल्ट्रामरीन ब्लू घेतला, थोडा ग्रीन मध्ये मिक्स केला, त्यांनी आतमधला डेप्थचा पार्ट तयार झाला. अजिबात या चित्रामध्ये कोणीच ब्लॅक आणि व्हाईट हे 2 रंग वापरायचे नसतात. नॅचरल कलर्स फक्त यूज करायचे. कोणीच ब्लॅक आणि ग्रीन वापरला की तो निसर्गामध्ये नसतोच नॅचरली, त्याच्यामुळे चित्र डल वाटतं. जेवढ्या करून तुम्ही तो टाळता येईल तेवढं बेटर राहील. आता मी यांचं केसांचं काम करतो. केसांमध्ये डायरेक्ट ब्लॅक जसं मी सांगितलं तसं यूज नाही करायचा, ब्राऊनची शेड वापरायची तुम्हाला. ब्राऊन प्लस थोडा ब्लू, कोणता पण एक त्या प्रकारची त्याची की तयार झाली, डार्क मधला कुठला टोन तयार झाला पाहिजे तो वापरायचा तुम्हाला.
हा तुमचा फर्स्ट व्ह्यू झाला. एकदाच डायरेक्ट डार्क कलर वापरायची घाई नाही करायची, कारण की हे ट्रान्सपरंट रंग, याला तुम्ही पोस्टर कलर सारखं ओपेक नाही वापरू शकत, कारण की ते वापरलं तर याच्यातली मग मजा निघून जाते. त्यामुळे त्याला त्याच पद्धतीने वापरायचं की जसं त्याचं गुणधर्म आहे, म्हणजे त्याला तुम्ही ट्रान्सपरंटच वापरलं पाहिजे, लेअरवर लेअर काम केलं पाहिजे. की आता आपण सेकंड फिगरकडे येऊया. सेकंड फिगरला आता आपण सेकंड फिगर तिला कलर करूयात. तर त्याचे टोन्स आहेत सगळे हे व्हायलेट वगैरे या टोनमध्ये काम करू, कारण की ते आपल्याला बॅकग्राऊंड पासून जरा कॉन्ट्रास्टमध्ये वरती आणायचे काम. त्यामुळे थोडासा बघा, त्यासाठी व्हायलेट बनवण्यासाठी अल्ट्रामरीन ब्लू आणि थोडासा क्रिम्झन यूज केलं मी. त्या टाईपचे टोन सगळे याच्यामध्ये ते यूज करेल मी. त्याच्यामध्ये बघा, आता मी ना फ्लो टाकताना त्यात पाणी जास्त झालं, त्यामुळे ना इथे तुम्हाला याच्यात व्हेरिएशन नाही वाटणार कामात. अशा वेळी काय करायचं की सुकू द्यायचं, ते सुकलं की मग त्याच्यावरतून काम करायचं, ते बरोबर होतं, लगेच कव्हरअप होतं मग. ओलं असतानाच तुम्हाला फ्लो टाकायचे, म्हणजे तुमचं ते काम एकसारखं वाटतंय.
मुलांच्या केसांवर काम करू आपण. थोडं कॉन्ट्रास्ट मध्ये जास्ती असेल काम, थोडं डार्क थोडं करतो. ज्यावेळेस असं वाटतं ना तुम्हाला की जास्ती ब्राउनिश टोन झाला, मग आउटलाईनमध्ये तुम्हाला त्या गोष्टी कव्हर अप करता येतात किंवा तो टोन थोडी शॅडो पडली त्याची. हातातलं त्यांचं पॉकेट आहे, ते आपण आता या बाकीच्या गोष्टी आपण आता आउटलाईन मध्ये उचलून घ्यायच्या. ओके, आता आपण त्यांचा ना थोडा एक गोष्ट मिसिंग घ्यायच्यात. त्यांच्या बॉडी टोन मध्ये थोडं डार्क टोन्स आहेत, ते आपण नंतरही टाकू शकतो, पण आता जेव्हा आता आठवलं तर मी टाकून देतो इथे. तर टोनमुळे डायमेन्शन मिळतात तुमच्या चित्रात. नेहमी लक्षात घ्या, थोडा ब्रंट सियानाचा टोन टाकलाय मी थोडा, ते पण एकदम लाईट टोन आहे, पण तो आपोआप उठून आला का, बिकॉज त्याला ऑलरेडी क्लिअर आहे आधीचा. त्या प्रकारचं तुम्हाला काम करायचं फक्त. आता या मागच्या फिगरचा आपण शर्ट करूयात. आपल्याला यांची ड्रेपरीमुळे जरा मुद्दामून लाईट ठेवतोय, कारण की त्याच्याने चित्र आपलं उठून येईल फिगर्स, आणि मागचं सगळं लाईट असेल. डार्क असल्यावर हे सगळं पुढे येतं. बॅकग्राऊंड डार्क ठेवू आपण. हा म्हणजे थोडं हे लाईट आहे ना, मग कलर्स त्याचे डार्क ठेवू बॅकग्राऊंडचे. थोडा ग्रीन वगैरे टोन त्यात मिक्स होतं, म्हणजे त्याला थोडं डायमेन्शन येतील. आणि ना हा लाईट मी काही काही ठिकाणी सोडतोय, तो जाणून बुजून सोडतोय, तो त्याच्या शर्टवरचा तो हायलाइट समजून सोडतोय. त्याच्यामध्ये डार्क टोन बनवायचा तुम्हाला, तर थोडा ब्राऊनचा टच देऊन तुम्हाला याच्यातला डार्क टोन बनवायचा, जेणेकरून तुमच्या शर्टला डेप्थ येईल.
तिथे राहू. आता तिथे आता समजा माझा बोट लागला तर त्यामुळे ना पेपर डॅमेज होतो. शक्यतो असा अजिबात करायचा नाही. ठीक आहे, आता शर्ट झाला. आता आपण पुढचा बटनची पॅन्ट आहे ना ती आता डार्क ब्राऊन मध्ये येईल. जरा कॉन्ट्रास्ट राहील तो. त्या मावशीच्या केसांमध्ये त्याच्यात फरक वाटला पाहिजे. पण थोडासा शॅडोचा पार्ट. ठीक आहे, चला तर मग आता केसांचा टोन अशा प्रकारे आपल्या 3 फिगर झाल्या पाहिजे. ती मागची फिगर आहे त्यामुळे एकदम मी लाईट टोन्स मध्ये काम करतो. ठीक आहे, ही फिगर माझी आता बॅक फिगर झाली, म्हणजे मागची एक फिगर. एकदम लाईट टोन मध्ये ठेवायचं म्हणजे तुमचं ते काम पुढच्या सगळ्या फिगरवर तुमचं व्हॅल्यू राहतो. तर तुम्ही याचा टोन पण बघाल तर मी एकदम वेगळी शर्ट घेतली पण ती पण एकदम चांगली वाटते शर्टला त्याचा टोन. ठीक आहे, तर आता आपण पुढचं करायला घेतो. आता पहिले झाड वगैरे आपण जेवढं फिलअप आहेत तेवढं काम करून घेऊ. तर पहिले इथे टोमॅटोज वगैरे काहीतरी आहे असं पुढे दाखवू आपण. आता त्यामध्ये मी थोडासा स्कॅरलेट रेड आणि परमनंट ऑरेंज म्हणून या शेड घेतल्यात. काही ठिकाणी थोडासा मी क्रिम्सन रेड सुद्धा यूज करतोय काही ठिकाणी. त्यानंतर आता मला बाकी हे आहे बाकीच्या त्याच्यामध्ये टोपलीमधलं त्याच्यावर मी आता कलरचं काम करून घेतो.
कुठल्या पण रंगाला तुम्हाला डार्क शेड करायचं असेल तर ब्लू मिक्स केला ना की नॉर्मल एकदम चांगला शेड बनतो, टोन चांगला बनतो डार्क ब्लू. म्हणजे पर्शियन ब्लू नाही, अल्ट्रामरीन ब्लू, फ्रेंच अल्ट्रामरीन ब्लू. पर्शियन ब्लू खूप डार्क टोन देतो, ऑलमोस्ट तो ग्रे आणि ब्लॅकचा मधला टोन देतो. आता टोपलीला कलर, टोपलीचा कलर सगळ्यात इझी म्हणजे ब्रंट सियाना आणि ऑकर, थोडा ब्लू आणि ग्रे. हे खूप रॅपिडली काम करा म्हणजे तुमचं बाकी ठिकाणी तुम्हाला आउटलाईनला वेळ देता येईल तुमच्या गोष्टींना, सगळ्या गोष्टीला. हे सगळं मॅनेजमेंट, टाइम मॅनेजमेंट करूनच नेहमी मेमरी ड्रॉइंग करायचं. तर हे असतानाच मी इथे काही थोड्या डार्कच्या शेड सोडतोय म्हणजे त्याची शॅडो वाटेल या हिशोबात. त्या सगळ्या गोष्टी आधीच प्री प्लॅन करून ठेवायच्या म्हणजे प्रॅक्टिस असेल तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला पॉसिबल आहेत. दरवाजाला वाट. ठीक आहे, तुम्हाला याच्यातून डेप्थ कशी तयार होते हे कळलं असेल तुम्हाला. आता मी बाकीच्या गोष्टींवर कलर वगैरे देतो. तर आता बाकीच्या गोष्टी बॅकग्राऊंड टाकलं की त्यानंतर म्हणजे खालच्या ग्राउंड नंतर मी या गोष्टी टाकतो. आता मी झाड करून दाखवतो तुम्हाला.
पॉज आहे की अगदीच एकदम फिलअप नाही ठेवायचं, मला थोडंसं ब्लँक पण ठेवायचं झाडाचं काम. कारण मला बाकीच्या कामावर पण लक्ष द्यायला पाहिजे, नुसतं झाडावरच नाही द्यायला पाहिजे. त्या हिशोबात मी काम करतो. झाडाला असा एक डेफिनेट शेप नाही ठेवायचा, तेव्हा ते चुकतं. असं एकदम रॅन्डम केलं ना तुम्ही, ते तेवढं चांगलं दिसतं. ते तसं एकदम गोलच ठेवतात, चौकोनीच ठेवतात, ते तसं नाही दिसलं पाहिजे झाड. तेव्हा ते जरा नॅचरल वाटतं आणि बॅकग्राऊंडमध्ये मर्ज होतं तेव्हा, नाही तर मग ते उगाच उठून येतं का. तुम्ही एक्सेस व्हाईट होता ना, तो व्हाईट काढून टाकला, त्याला मी थोडा मर्ज ठेवला. कारण की तो भले माझा तिथं मर्ज असलेला चालेल, पण तो उगाच व्हाईट तिथं दिसला तर माझं इथलं लक्ष सोडून ह्या व्हाईटमध्ये लक्ष जाईल. त्यामुळे हे नेहमी लक्षात ठेवायचं. एखाद दुसरा असला तर ठीक आहे, पण तो व्हाईट तुमची दुसरे दिसतात ना, ते त्याचा प्रॉब्लेम येतो पुढे मग. ठीक आहे, आता ब्लू घेतला असा ना, सगळं लक्ष मागे जाईल मग. आता मी इथे ना एकदम ब्राईट कलर टाकू शकत होतो, पण ते टोन जर इथे मी टाकले सगळे, त्या टोनमुळे सगळं माझं पुढचं सगळ्या चित्राचं व्हॅल्युएशन सगळं मागे मार खाईल मग. त्यामुळे अजिबात इतके ब्राईट टोन टाकायचा विचार पण नाही करायचा. मग पुढचं सगळं केलेलं ती व्हॅल्यू निघून जाते. मग त्यात पण तो कापडाचा इफेक्ट यायला पाहिजे म्हणून मी थोडासा येल्लो वगैरे टाकला, आणि तो आता चांगला वाटतोय तो. ब्रश पाण्यातून
काय थोडं एक्सटेंड करून घेतलं मी. आता बघा, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला किती लाईट काम असलं पाहिजे मागचं, त्याचं तुम्हाला आता एकदा दाखवतो. तुम्हाला एवढंच लक्षात घ्यायचं की मागचं व्हाईट तुम्हाला लपवायचं सगळं. एक्सेस असलं एखाद ठिकाणचं ठीक आहे, पण एकदमच नका ठेवू कुठं व्हाईट. त्यात पण मी आता ग्रेडेशन दाखवतो काय काय ठिकाणी. तसं मला फायदा कसा होईल तुम्हाला तर दिसेल आता. तुम्हाला आता पोते वगैरे तिथे मागे, या पोत्यांचा टोन बघा. एक सिंपल बेसिक टोन टाकून घेतला, जास्त क्रिटिकल काम नाही केलं, आणि बस महिल्यानंतर डार्क टोन सोडून दिला. फोल्ड्स नुसार फक्त टोन सोडला, त्याचा आपोआप पोत्यांचा शेप तयार होईल. बरोबर, इझी आहे. आपण असं तर त्या शेपनुसार कलर टाका असं करा, काही नसतं ते. आता तुम्हाला बाकीच्या गोष्टींना हा काही काही असं बॅकग्राऊंडचा पार्ट मी दाखवतो आता. तर या साईडचा बघा तुम्हाला, जसं या बाजूला केलं त्याच प्रकारे मी या बाजूला पण दाखवतो.
कुठलेही असे रॅन्डम त्याला मी फ्लो टाकून दिले, जेणेकरून ते मागे बॅकग्राऊंड त्याला डेप्थ तयार होईल. थोड्या बिल्डिंगचा थोडा इफेक्ट दाखवला बघ इथे. कलर लगेच पिक करता आला पाहिजे तुम्हाला. एकदम लाईट आहे. एवढं लक्षात घ्यायचं की तुम्ही काही केलं तर बॅकग्राऊंडला याच्यापेक्षा डार्क कलर आलाच नाही पाहिजे. त्याच्याने काय होईल, जर याच्यापेक्षा डार्क कलर आला तर सगळं लक्ष मागे जाईल. आता आहे का कुठे फिगर सोडून सगळं दिसतंय पण आहे मागचं, पण लक्ष आहे का कुठे? एका तरी ठिकाणी आहे. बॅकग्राऊंड पण क्रिएट झालंय व्यवस्थित. काहीच नाही, फक्त फ्लोट होतं. बाकी त्याला काहीच गवत नाही का काय नाही, काहीच नाही दाखवत आहे. बघा ना तुम्ही रिझल्ट बघा. पेपर खराब आहे म्हणून असं हे झालंय. आता मी ते दाखवत असतो पण आता इथून पुढे माझा तर ग्राउंडचा पार्ट म्हणजे त्याचा पार्ट चालू झाला. तो जमीन कशी दाखवायची आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न. आता तुम्हाला आता हा काय आहे पहिले सांगा मला. रोड आहे का, सिटी मधला आहे सीन की गावातला आहे? एकदम पण सिटी नाही आणि एकदम पण गाव नाही, असं मिडेल आहे. शहापूर सारखा एकदम. शहापूर एकदम शहापूर नाहीच आपलं, सिटी नाहीच आहे, टाउन. तर पहिली गोष्ट, पहिले असा व्हर्टिकल पहिले जास्ती करून हे पकडायचा पेपर.
जेणेकरून कुठं व्हाईट सुटला नाही पाहिजे. त्याचबरोबर मी पटकन डार्क ब्राऊन आणि ब्लू तर काम कसलं करतो सांगा. पटकन शॅडोज, पटकन शॅडोज टाकतो मी. बोला तोपर्यंत चांगला शॅडोज पडतील. ओके, या टाईपचे माझे टोन आहेत. आता मला याच्यातून सगळ्यात मेन म्हणजे फक्त आता चित्र बाहेर काढायचं आहे. ते टोन्स माझे पडलेत. डिटेलमध्ये काम तुम्ही किती करतात तेवढं तुमच्या चित्राला वेळ जाईल. जेवढं डिटेल कराल तेवढं तुमचं काम वाढत जाईल. तर जेवढं कराल तेवढं टाइम तुम्हाला जाईलच त्याच्यात. या गोष्टी डिटेलमध्ये या उडवता येणार काही गोष्टी नाही आहेत. एक फ्लो टाकला झालं काम, हे असं काम नाही आहे. याला तुम्हाला डिटेलच करावं लागेल. मग या सगळ्या कामाचा तुम्ही विचार करून तुमचा टाइम मॅनेजमेंट ठेवायचं. कारण की एंडला या गोष्टी तुम्हाला एकच गोष्ट जी उडवता येत नाही ती म्हणजे आउटलाईन. आणि त्याआधी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेळ काढावा लागतो. या गोष्टी एकदम रफसप तुम्हाला फ्लो टाकून प्रॅक्टिस करून करायच्यात. कारण की तुम्हाला याच्यावर अंदाज आलाच की किती घाई करावी लागते स्लो काम करायला, आणि आपण किती स्लो सध्या फ्लो पडतात. ठीक आहे. आता मी ह्या चित्रात आता पहिले बाकीच्या गोष्टी ऍड करून घेतो आणि मग मी आउटलाईन कडे जातो. त्यांचे थोडे हेअर वगैरे बाकी होते. मागे एकदम फिगर टाकायचे आता मला. फिगर कसे टाकतो ते बघा आता. मार्केट म्हटलं सगळ्या गोष्टी आल्याच. क्राऊड आली. सगळ्यात मेन म्हणजे क्राऊड पाहिजे तुम्हाला दाखवायला आलं पाहिजे.
तुमच्या हातगाडी वगैरे असं एकदम स्लाइटली काहीतरी तुम्हाला दाखवायचे सब्जेक्ट, ते पण एकदम ब्लर्डमध्ये. त्याच्या पुढे तुमचं सगळ्यात मेन म्हणजे आउटलाईनचं काम चालू होतं आता. ठीक आहे. ठीक पडलेत ना.